हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं IFSच्या प्लॅटफॉर्मवर. तुम्ही याच्या आधी ऐकलं असेल की क्वेश्चन पेपर फुटलेला आहे, पण यावेळेस निकालच परीक्षेचा निकालच फुटलेला आहे, सेटचा निकाल फुटला. आणि हे जी अपडेट आहे 26 तारखेला तुम्ही बघू शकता आलेली आहे. आपण न्यूज वाचू काय एक्झॅक्टली. आजपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका फुटल्याचे ऐकले असेल, पण परीक्षेचा निकाल फुटले असं ऐकलंय की तुम्ही कधी नाही. पण असं घडलेलं आहे सेटच्या निकालासंदर्भात. तर काय झालेलं बघा एक्झॅक्टली. सेट तर्फे एक नोटिफिकेशन आले की 28 तारखेला ते रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. पण 2 दिवस अगोदरच 26 तारखेला सुमारे 5 वाजल्यानंतर काही मुलांना ईमेल आले ज्यांच्यामध्ये त्यांचा रिझल्ट डिक्लेअर झाल्याचं. आणि हा जो गोंधळ उडालेला आहे त्यांनी सारवासारव केली आहे आणि उपाययोजना करून त्यांनी जे कन्सर्न कॅन्डिडेट्सला रिव्हर्ट मेल केलेला आहे. तुम्ही बघू शकता प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा अंतर्गत सेटचा निकाल 2 दिवस आधीच फुटला असून अनेक विद्यार्थ्यांना निकालाचे ईमेल मिळाले. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून वेळीच चूक लक्षात आल्याने सेट भवनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पदासाठी पात्रतेसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. 26 तारखेला एक्झाम झालेली आणि 28 तारखेला 26 मार्चला एक्झाम झालेली आणि 28 जूनला याचा रिझल्ट लागणार होता. परंतु त्या आधीच तारीख 26 दुपारी 5 नंतर अनेक विद्यार्थ्यांनी ईमेल परीक्षेचा निकाल पाठवल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात वरिष्ठ अधिकारी म्हणाले, या संबंधित तातडीने चौकशी करण्यात येईल. उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही. अधिकृत निकाल जो ऑफिशियल रिझल्ट आहे 28 जून रोजीच 6 वाजण्यापूर्वी घोषित करण्यात येईल. तर जसं मी अनाऊन्स केलेलं याच्या आधी पण 28 तारखेला 6 वाजल्याच्या सुमारास निकाल डिक्लेअर होणार आहे. तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. अगर तुम्हाला पण मेल आला असेल तर डोंट वरी अबाउट दॅट. दॅट इज नॉट ऑथेंटिक रिझल्ट. अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आम्ही बघू शकतो. एक विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स आहे. एक विद्यार्थी काय म्हणतो बघा, मला 5 वाजता सेटच्या निकालासंदर्भात ईमेल आला आहे. माझे एकूण गुण मला दिसतात, पण कोणत्या विषयात किती गुण मिळाले याचा तपशील नाहीये. उत्तर तालिकेशी विश्लेषण केल्यानंतर संबंधित गुण योग्य जुळतात, त्यामुळे नक्की खरे काय याबद्दल मी संभ्रमात आहे. तो स्टूडेंट आप क्या करिए, पेशेंस रखिए. 28 तारीख को जो रिजल्ट आए वही ऑथेंटिक होगा. अगर आपको कोई रिजल्ट आया है दॅट इज नॉट द ऑथेंटिक रिझल्ट. घडलंय काय बघा, काही मुलांना मेल गेलेला आहे निकालाच्या PDF मध्ये एकूण गुण. तो PDF तुम्हाला मेल मध्ये रिसिव्ह होते दिसतंय. त्यांचा निकाल अनुत्तीर्ण असे उमेदवार चिंताग्रस्त. तर ज्या मुलांना मेल गेले त्याच्यामध्ये ते डिस्क्वालिफाय झाले असं दाखवते, ते ऑलरेडी टेन्शन मध्ये आलेत. तर टेन्शन घेऊ नका. 28 तारखेला जो रिझल्ट येणार आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे डेफिनेटली. अगर मी चॅनलवरच एक व्हिडिओ टाकणार त्याच्या संदर्भात मी आपल्याला पूर्णपणे माहिती देणार रिझल्ट संबंधात. ठीक आहे. निकालाची अंतिम प्रक्रिया मंगळवारी 27 तारखेला पार पडणार आणि निकाल घोषित 28 तारखेला. घडलेली घटना तांत्रिक चूक असल्याची शक्यता आहे. 26 निकाल आणि कट ऑफ 28 तारखेला जाहीर होणार. उमेदवारांनी अधिकृत निकालाची वाट पाहावी. तर हा होती अपडेट. ही जी न्यूज आहे स्टुडंट्स, ही 26 तारखेला सकाळच्या पेपरमध्ये आलेली आहे. होपफुली इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना हेल्पफुल झाली असणार. शेअर करायचं आपल्या सगळ्या मित्रांसोबत जे सेट एक्झाम देऊन आलेले आहेत. थँक्यू फॉर जॉईनिंग अँड हॅपी लर्निंग.